नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची रेसिपी ही अगदी 2 वर्षाच्या बाळापासून तर सर्व वयोगटातील लहान मोठ्यांसाठी एक एनर्जी बूस्टर आहे आणि विशेषतः हिवाळ्यात अधिकच फायदेशीर आहे. जर तुम्ही व्यायाम करत आहात किंवा अंगमेहनतीचं काम करताय ना किंवा प्रवासात जरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही अगदी 2-3 वड्या खाल्ल्यानं तरी निवांत राहता येतं. एवढ्या छान आहेत आणि एवढ्या पौष्टिक आहेत. तर असा हा पदार्थ आज आपण लगेच बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे फुटाणे. तर माझ्याकडे ना खारे फुटाणे होते, तर त्याची मी सालं काढून घेतली आहे आणि ते वापरले आहे. तर 1 वाटी फुटाणे घेतले मी इथे. तुम्ही याऐवजी डाळवंसुद्धा घेऊ शकता. आता हे फुटाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून ना अगदी फाईन याची पावडर तयार करायची आहे. तर ही पावडर तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर ती आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे. जी पिठाची चाळणी असते आपली गव्हाचं पीठ चाळण्याची, त्या चाळणीने छान असं चाळून घ्यायचं. अगदी मैद्याच्या चाळणीने चाळायचं नाही. तर चाळून घेतल्यानंतर असं वरती जे राहतं ना ते तुम्ही कोणत्या भाजीत आपण जे मसाला भाजी करतो ना त्याच्यामध्ये वापरू शकता, जे जाड राहिले ते. आणि बाकीचं पीठ आपलं तयार झालं आहे. तर आता कढईमध्ये ना आपण इथे 1/8 कप आपण साजूक तूप घातलं आहे. तर मी इथं गाईच्या तुपाचा वापर केला आहे. तर त्याच्यामध्ये ना जेवढं आपलं पीठ तयार झालं ना तेवढं घालायचं. तर हे पीठ ज्या वाटीने आपण फुटाणे घेतले होते ना त्या वाटीने 1/4 वाटी पीठ आहे हे. आता पीठ थोडंसं भाजून झालं ना 2 मिनटं की त्याच्यानंतर परत एकदा 1/8 कप आपण तूप घातलं आहे आणि परत एकदा त्याला छान असं मिसळून घ्यायचं आणि छान असं भाजायचं आहे. अजिबात कढई सोडायची नाही, चमचा थांबवायचा नाही, सारखं हलवत राहायचं. कारण हे पीठ बारीक असल्यामुळे ना लगेच ते तळायला लागतं. आणि तुम्ही आता रंगसुद्धा बघू शकता, असा छान सोनेरी रंग आला आहे त्याला. खूप जास्त लाल करायचा नाही किंवा खूप जास्त कच्चा ठेवायचा नाही. तर असा सोनेरी अगदी सोन्यासारखा रंग दिसतोय बघा, किती सुंदर रंग आला आहे. तर ह्या रंगावर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे. तर शेंगदाणे आधीच मी भाजून घेतले होते कारण आपला वेळ वाया जायला नको म्हणून. तर आता ते सुद्धा ना पल्स मोडवर आपल्याला हे फिरवायचे आहे. अगदी बारीक पावडर करायची नाही. पल्स मोडवर फिरवलं ना की त्याला तेलसुद्धा सुटतं आणि छान एकसारखी अशी रवाळ पावडर तयार होते बघा. तर ते आपण तयार करून घेतले आहे. त्यानंतर परत एकदा कढईमध्ये आपण नाही का 1/8 कप तूप घातलं आहे आणि अर्धी वाटी मी इथं बदामाचे छोटे काप करून घेतले होते तर ते घातले आहे. ते 2 मिनटं आपण परतून घेतले की पूर्ण लो गॅसवर हे काम करायचं आहे, हे लक्षात घ्या आधी. आणि 2 मिनटं ते परतून झाले की परत अर्धी वाटी आपण त्याच्यामध्ये नाही का काजूचे तुकडे घातले आहे. तर एका बदामाचे 7-8 तुकडे होतील एवढे बारीक करायचे आणि काजूचे सुद्धा तसेच. आणि हीच प्रोसेस सगळ्यात मोठी आणि छान करायची आहे आपल्याला. जरा वेळखाऊ आहे पण कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला भाजायचे आहे. कारण आपल्या वडीचा मेन हिरो हाच आहे. तर याला ना छान असं परतायचं आहे. तुम्ही जास्त वेळ घ्यायचा, अगदी लो गॅसवर मस्त परतायचं आहे. तुम्ही खाऊन बघितलं ना की तुम्हाला चव कळेलच. तर तशाप्रमाणे आपल्याला ते तयार करायचं. त्याच्यानंतर आता कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घातलं आहे आणि ज्या वाटीने आपण फुटाणे शेंगदाणे घेतले ना त्याच वाटीने आपण पाऊण वाटी आपण गूळ घातला आहे. तर गूळ अगदी बारीक चिरून घेतला आणि हा चिक्कीचा गूळ नाही आहे, तर तो गूळ मी वापरला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 1/8 कप आपण पाणी घातलं आहे. आता हा पाक तयार होतो आहे तोपर्यंत ज्याच्यावर आपल्याला वडी पाडायची आहे ना त्या भांड्याला किंवा प्लेटला असं तूप लावून ग्रीसिंग करून ठेवायचं आहे. इकडे तोपर्यंत आपल्या गुळाला पण छान अशी उकळी आली आहे आणि छान असे बुडबुडे यायला लागलेले आहे. तर आता हळूहळू हा पाक ना असं घट्ट व्हायला लागला. लगेच आपल्याला कळतो सुद्धा. जेवढे जास्त बुडबुडे यायला लागले, जेवढा जास्त फेस त्याला यायला लागला ना की समजून जायचं की पाक आपला तयार आहे. तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये जे पीठ आपण भाजून ठेवलं आहे ना ते लगेच घालायचं आणि मिसळून घ्यायचं आहे. असं छान एकजीव करायचं. आता तुम्हाला हे मिश्रण ना पातळ दिसत असेल तर त्याच्यामध्ये परत आपण काय घातलं आहे, ते छान पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवला आहे तो घालायचा आणि लगेच मिक्स करायचं. हे बघा आता घट्ट झालं की नाही. तर आता कढई सोडायला लागलं आहे ते. हे बघा चिकटतसुद्धा नाही आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि 1 छोटा चमचा वेलची पावडर आणि 1 छोटा चमचा आपण जायफळ पावडर घातली आहे आणि लगेच मिक्स करून त्या पाटावर ज्याला आपण तूप लावून घेतलं ना त्या पाटावर ते काढून घेतलं आहे. आता हे चमच्याला लागलेलं सुद्धा काढून घेऊया आणि एखाद्या तूप लावलेल्या वाटीने ना हे पसरून घ्यायचं. आता हात मी लावून बघितलं, अगदी खूप गरम आहे ते. तर आपण वाटीने असं छान त्याला थोडंसं नाही का अर्ध्या इंच जाडीचं एवढं ठेवायचं किंवा त्यापेक्षा पातळसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता शेवटी येतो आपला मेन हिरो. तर त्या हिरोला काय करायचं, असं मस्त भरपूर प्रमाणात घ्यायचं आणि छान असं वडीवर नाही का पसरून घ्यायचं आहे. आणि तुम्ही शाळेत असताना एक प्रश्न हमखास वाचला असेल, रिकाम्या जागा भरा.
तर अशाच आपल्याला याच्यात जिथे जिथे रिकामी जागा दिसते ना तेवढे सगळ्या ठिकाणी त्या काजू बदामाच्या तुकड्यांनी भरून टाकायच्या आहे. वडी जेव्हा आपण खायला घेणार ना तेव्हा हा क्रंच जो येतो ना दाताखाली एवढा भन्नाट लागतो की नाही तुम्हाला काय सांगू, खूप भारी. आता एवढं आपल्याकडे थोडंसं उरलं आहे तर ते आता उरलं आहे ना तर त्याला तुम्ही काय करायचं, खीरमध्ये किंवा कशामध्ये ते तुम्ही वापरून घ्यायचं आहे. तर आता तडका पॅनमध्ये आपण 1 छोटा चमचा नाही का पाणी घातले आणि 2-3 चमचे गूळ घातला आहे. आता गुळाचा इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तडका पॅनमध्येच करायचा, अगदी थोडासाच पाक हवा आहे आपल्याला 2-3 चमचे. तर हे बघा छान असे बुडबुडे आले तर आपण पाण्यात घालून ना चेक करूया कसा पाक हवा आहे आपल्याला. पाण्यात घातल्यावर ना ते पसरत नाही, त्याचा असा गोळा तयार होतो. हे बघा असा गोळा तयार होतो आणि तो गोळा ना असं उचलून बघितला ना तर तो खेचलासुद्धा जातो. म्हणजे याचा ना 2 तारी असा पाक तयार झाला आहे छान असा. असं ओढून बघितलं की त्याचा तार तयार होतो. तर असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अगदी 2-3 चमचे पाक तयार करायचा आणि हे जे वरचं आपण जे हिरो टाकलं आहे ना त्याच्यावर ते घालायचं. कारण काय हे काय होऊ शकतं ना, पडू शकतं खाताना ना, तर ते पडू नये त्यासाठी त्याला चिकटून ठेवण्यासाठी आपण हे वरून असं जसं चॉकलेट वगैरे पसरून घेतो ना तसं, किंवा तुम्ही इथे चॉकलेटसुद्धा वापरू शकता. छान आयडिया आहे की नाही. इथं चॉकलेटचासुद्धा वापर करू शकता. मग असं मेल्ट करून वरून चॉकलेट घातली की मस्त चिक्की तयार होणार. तर मी इथे गुळाचाच वापर केला आहे. आता पाक पसरून झाला की आपल्याला 1-2 तास याला सेट होऊ द्यायचं आहे. आता हे 2 तासानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते. 2 तासात मस्त सेट होतं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. बाहेरच राहू द्यायचं आहे. नंतर हव्या त्या आकाराच्या आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी अशा चौकोन आणि अगदी मीडियम साईजच्या वड्या पाडून घेतल्या याच्या. तर याचे गुणधर्मही जाणून घेऊया. तर ही एक एनर्जी बूस्टर वडी आहे जी तुम्ही प्रवासातसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही व्यायामाला जाताय तरीसुद्धा वापरू शकता किंवा मुलांच्या छोट्या भुकेला जी छोटी मधली सुट्टी मिळते त्यालासुद्धा 2-4 वड्या त्यांना डब्यामध्ये टाकून देऊ शकता. ही वडी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आपली. परत नाही का शारीरिक थकवा असेल किंवा नाही का ताकद नसेल अंगात तर तेव्हासुद्धा तुम्ही ही वडी खाऊ शकता. तसंच याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे ना जास्त वेळ पोट भरल्यासारखं राहतं आणि वारंवार अशी भूक लागत नाही आपल्याला आणि त्यामुळे काय होतं मग वजन नियंत्रणात राहतं. म्हणजे वजन वाढत नाही. फक्त जे बारके लोक आहे ना तर त्यांनी थोडं कमीच खायचं, नाही तर मग त्यांचं पण पोट भरल्यासारखं राहणार आणि जेवण कमी जाणार. तर तसं व्हायला नको. आणि प्रत्येकाने 2-2, 3-3 वड्या खाल्लेल्या काही हरकत नाही. फक्त लहान बाळ असेल जे 2 ते 5 वर्षामधले आहे ना त्यांना अगदी एकच वडी खायला द्यायची. तर आजची शेंगदाणा फुटाणा मिक्स वडी तुम्हाला आवडली असेल ना तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या अशा वड्या बनवून ना तुम्ही अगदी 2-3 महिने स्टोअर करू शकता. जास्त प्रमाणात बनवल्या तर अजिबात खराब होत नाही आणि रोजच्या रोज खायला वापरता येतात. मी तर की नाही माझ्या घरी दर 2 महिन्याला ह्या वड्या बनवत असते. कारण आता वाढत्या वयाची मुलं आहेत माझी, तर मुलांना असं पौष्टिक देणं आपलं म्हणजे कर्तव्यच आहे आईवडिलांचं. तर त्यासाठी मी ह्या वड्या त्यांना देत असते आणि खूप आवडीने मुलं ते खातातसुद्धा. तर फक्त नुसत्या हिवाळ्यातच न बनवताना दर वेळेस ह्या बनवायच्या म्हणजे 2-2, 3-3 महिन्याला आणि मुलांना खायला द्यायच्या. आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.